नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे संडे आणि आज मला जायचं माझ्या बहिणीकडे, म्हणूनच रविवार सकाळी मी आता निघाली आहे आणि एल्फिस्टन स्टेशनला मी आले, म्हणजे प्रभादेवी स्टेशनला. तर जायचं आहे मला दिव्याला. तर चला, आज रविवार आहे तर मला वाटलेलं गर्दी कमी आहे, पण नाही, गर्दी खूपच आहे. आणि आता डोंबिवली ट्रेन पकडते मी. तर मी आली आहे दिव्याला आणि तुमची ओळख सर्वात आधी करून देते, कारण नेहमी मला कमेंट येतात की पहिली ओळख करून दे आणि नंतर ब्लॉगला सुरुवात कर. तर ही माझी बहीण आहे, नाव सुलभा. आता नमस्कार बोलते सगळ्यांना. तर जे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, म्हणजे जुना जो माझा महालक्ष्मीला वगैरे आम्ही गेलेलो, तिथे मी माझी बहीण होती, तिच्याबरोबर एक ब्लॉग शेअर केलेला. तर तिची लहान बहीण आहे, ही माझी मावशीची मुलगी आहे. आणि ज्या मावशीबद्दल मी बोलत असते, तिच्या कारल्याची रेसिपी मी जी तुम्हाला सांगत असते की तिच्याकडनं इन्स्पायर होऊन मी ती कारल्याची भाजी शिकली आहे. तर तिची ही छोटी मुलगी आहे. तर मावशी येणार आहे गावावरनं, तर ह्यावेळेस माझा विचार आहे की तिच्याबरोबर म्हणजे तिची भेट तुमच्याबरोबर करून देण्याचा. तर आज भाऊजींचा 50वा वाढदिवस आहे, तर त्याच्यासाठी मी इथे आली आहे आणि थोडीशी आम्हाला बरीच अशी तयारी करायची आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवते, थोडंसं बिर्याणी वगैरे करायचा विचार आहे आणि कांदे चॉपिंग. आणि एक गोष्ट तुम्हाला अजून दाखवते बघा. तर ना आमच्या कोकणात, मालवणात अशा पद्धतीचे आराडे मिळतात. म्हणजे आता आम्ही आराडे म्हणतो ना, आराडा म्हणतो आम्ही, विळी आराडाच म्हणतो. विळी फार कमी म्हटलं जातं, कारण आता आमच्या आई बोलते ना, आमच्या आईशी गावच्याच आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या शब्द म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये ना नेहमी मालवणीच शब्द असतात. तर आमच्याकडे पण बरेचसे शब्द आम्ही मालवणीच वापरतो घरात पण. तर हा असा आराडा आहे, हा मावशांनी दिला. तर आम्ही मावशेच म्हणतो, आम्ही पण काका नाही म्हणत. बरेच जण मावशीच्या मिस्टरांना काका म्हणतात, पण आम्ही मावशी म्हटल्याबरोबर मावशीच्या मिस्टरांना मावशेच म्हणतो. म्हणजे आता मी पण मावशी म्हणते आणि ती पण मावशेच म्हणते, आम्ही पण. तर हा आराडा आहे बघा. आणि हा असा विळी आहे. तर ही बसून म्हणजे वापरण्यासाठी चांगला आहे, म्हणजे ज्यांना खाली बसून आपण नाही चिरू शकत ना, त्याच्यासाठी आहे. तर हा असा विळीचं हे तोंड उघडायचं आणि हे असं खाली असं ओपन असतं, म्हणजे ह्याच्यावर तुम्ही चॉप करू शकता सगळ्या गोष्टी. जळून दाखवत येत का थोडा. हे असं असतं इथे, या सुरी वगैरे काही तुम्हाला ठेवायची असेल तर. आणि हे असं असते, याच्यावर आपण खोबरं चॉपिंग वगैरे सगळं करू शकतो. तर आता थोडंसं दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने चॉप करतो. सुलभा बसणार आहे आता, सुलभाची सवारी याच्यावर दाखवते बघा. कसं बघा कशी बसली आहे बघा. असं बसायचं किंवा असं पण बसू शकतो. मी असं बसते. सुलभा आणि मी जवळपास 2 वर्षानंतर भेटतोय. हो ना, त्या निमित्ताने तरी. त्या निमित्ताने येणं होतं, फोनवर वगैरे बोलणं होतं, पण ते येणं होत नाही. जेव्हा जास्त चॉपिंग वगैरे असेल ना, तर हे चांगलं आहे. जसं आता आम्हाला बिर्याणी करायची जवळपास 5 किलोची, तर त्याच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे बसून आरामात चिरू शकतो आणि किती पटापट चिरते बघा ती. थोडंसं जवळून दाखव ना ते व्यवस्थित, आणि बारीक पण कापलाच असेल. तर आम्ही कांदे कापतो, तर आमचे डोळे बघा, मी जवळून दाखवते कसं झालंय बघा. बघा सगळ्याचे डोळे लाल लाल झालेत. आणि जी थांब बघा, जी विळी एवढे कांदे चिरले, तिच्या डोळ्यातनं एक थेंब पण नाही अजिबात. ते एवढे कांदे कापलेत, इथे पण कापलेत आणि अजून आता कापायचे आहेत. काय आहे याच्या मागचं रहस्य? काय आहे रहस्य? बिर्याणी म्हटली की त्याला तळलेला कांदा हवा. तर आम्ही बॅचेसमध्ये तळलेला कांदा फ्राय म्हणजे करणार आहोत. तर इथे ज्या 2 प्लेट कापून ठेवलेल्या कांद्यांच्या त्या मी काढून म्हणजे साईडला काढून घेतलेत. त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडं मीठ असं एकत्र लावून एक 10 ते 15 मिनिटासाठी याला मॅरिनेट करायला ठेवणार आहे. साखरेने आणि मीठ असं दोन्ही एकत्र टाकलं ना की कांदा छान असा कुरकुरीत पण होतो आणि त्याला जो ब्राऊन कलर येतो ना, तो देखील अगदी छान येतो. तर याला ना 10 ते 15 मिनिटासाठी मिक्स करून ठेवून द्यायचं. तर कोथिंबीर पुदिना धुवून घेते मी, कारण आलं लसूण मिरची कोथिंबीर पुदिनाची पेस्ट करायची आहे. बिर्याणीसाठी टोप पण धुवून ठेवलेला आहे. आणि मी ॲक्च्युली काय झालं, माझा जो स्टँड असतो ना, जी सेल्फी स्टिक, ती आणायला विसरली आहे. तर थोडासा आता
जुगाडू सेटअप चालू आहे, काय ठेवायचं कशाने, कारण प्रत्येक वेळेस की आता फ्री कोणीच नसणार आहे माझ्यासाठी. तर बघते आता टोप वगैरे वापरून मी स्टँड वगैरे करून काहीतरी करते. पण रेसिपी तुम्हाला आज मी बिर्याणीची जेवढी जमेल तेवढी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि कारण मी पण आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आम्ही सगळे मिळूनच करणार आहोत, पण पहिल्यांदा म्हणजे माझी पण मी 5-6 किलोची एवढी बिर्याणी कधी केली नाही आहे. आणि व्हेज आणि नॉनव्हेज अशी दोन्ही बिर्याणी करणार आहे. तर चला पुढे रेसिपी बघू. जसं आता मी फक्त हे जे कांद्याला मीठ लावून ठेवलेलं ना, तर एक 15-20 मिनिटं झाली आहे आणि त्याला पाणी सुटलंय. आता हे छान पिळून घ्यायचं, म्हणजे पाणी दिसत असेल बघा तुम्हाला. हे पिळून घेऊया आणि मग आपण भाजून घेऊया. चला. इथे तिचे जे नेबर्स होते, तिच्या ज्या मैत्रिणी होत्या, तर थोड्याशा आम्हाला चॉपिंगसाठी वगैरे मदत करायला आलेल्या. आणि माझी बहीण म्हणाल तर याच्या आधी म्हणजे आत्ता ती नाही करत, पण घरातून ती कोविडच्या आधी बिझनेसच करत होती. म्हणजे तिची टिफिन सर्व्हिस होती. तर त्याच्यामुळे ना तिच्याकडे बरीचशी अशी मोठी शेगडी, मोठे टोप असं बरंचसं काही सामान आहे. त्याच्यामुळे ना जेवण करणं सोपं जातं एवढ्या मोठ्या माणसांचं. आणि तिला पण बऱ्यापैकी त्याचा अंदाज आहे, सगळ्या गोष्टी एवढ्या गोष्टी घरात कशा मॅनेज करू शकतो आपण. तर मी पहिलं गॅसवर करत होती कांदा, पण गॅसवर बराचसा वेळ जात होता, म्हणून म्हटलं मग आपण चला शेगडी लावून घेऊ आणि शेगडीवर करून घेऊ. तुम्ही बघू शकता की एवढे मोठे मोठे टोप आहेत इथे. आणि माझा अनुभव हा पहिल्यांदा होता. तर हे बघून मला छान वाटले कंटेनर, जे आपल्याला असे काहीतरी वेगळं असं बघायला मिळालं की छान वाटतं ना. तर असे काचेचे कंटेनर आहेत आणि मस्त असे सगळे एकाच कलरफुलमध्ये सगळे एकाच पॅटर्नचे. तर इथे बिर्याणी मॅरिनेट करतोय. त्याच्यामध्ये भाज्या घेतलेल्या आहेत मिक्स, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घ्या. त्याच्यामध्ये टमॅटो घेतलेला आहे मी, टमॅटो भरपूर टाकलाय म्हणजे एक थोडीशी टेस्ट खूप अगदी छान येते बिर्याणीला. याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, त्याचबरोबर मीठ मी सर्वात शेवटी टाकणार आहे. मी एक छोटं एव्हरेस्टचं पॅकेट टाकलं, म्हणजे जे 80 रुपयावाला येतं ना ते पूर्णपणे टाकलं आम्ही. त्याच्यानंतर दही घेतलेलं आहे. दही तुम्ही पाव किलो दही आहे. आणि भाजी जवळपास 1.25 किलो पर्यंत होती. याच्यामध्ये आता हा तळलेला कांदा टाकलाय. सगळं मिक्स करून घेतलं आणि मग साईडला ठेवून दिलं. याच्यामध्ये नंतर थोडंसं मी मीठ ॲड केलंय, खूप आधी मीठ ॲड नाही केलं. आता चिकन बिर्याणी मॅरिनेट करायची, त्याच्यासाठी चिकन घेतलेलं आहे. 3 किलो चिकन घेतलेलं. त्याच्यामध्ये दही, लाल मिरची पावडर, हळद, त्याचबरोबर चिकन मसाला जो येतो त्याचे 5-6 पॅकेट आणि त्याचबरोबर आपला बिर्याणी मसाला मोठा पॅकेट ते टाकलेलं आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना याची पेस्ट टाकलेली आहे आणि भरपूर असा टमॅटो आणि त्याचबरोबर भरपूर असा तळलेला कांदा हे सगळं ॲड करून घेतलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स करून झाल्यानंतर मग याच्यामध्ये एक अर्धा छोटा पेला मी तेल ॲड केलं. याने खूप छान अशी म्हणजे सॉफ्ट होतं आपलं चिकन, अगदी खूप कडक कडक होत नाही. आणि हे आता मिक्स करून आपण ठेवून द्यायचा. इथे मोठ्या भांड्यामध्ये आपण भात शिजायला ठेवलाय, जो आपल्याला करायचा आहे तो. आणि इथे भाची माझी तयारी चालू आहे. भाची बरोबर तिची जी नेबर्स होती स्नेहा, तिने खूप छान डेकोरेशनचं जे होतं ना ते घरीच म्हणजे तिने सगळा सेटअप केला आणि अगदी कमी वेळामध्ये होतं. आपण घरी केल्या तर बऱ्याचशा गोष्टी होतात. घरी केल्याचा आनंद थोडासा वेगळाच असतो. आमचा सगळ्यांचा भर असाच असतो की घरी जे सगळ्यांबरोबर मिळून अशा काही गोष्टी करण्यात जो एन्जॉय असतो ना, म्हणजे सगळ्यांबरोबर गप्पा मस्ती मजा मस्ती करत करत या सगळ्या गोष्टी होतात ना, तर खूप छान वाटतात. त्याची एक वेगळीच मजा असते. इथे एका साईडला जेवण तयार आहे बघा माझं. फोडणी करते मी. व्हेज बिर्याणीला फोडणी घालून घेतली. तर फक्त कांदा टाकला, जिरं टाकलं आणि जे आपण हे मॅरिनेट केलेली जी भाजी होती ती ॲड केली, मिक्स करून घेतली, भाजी शिजवली आणि मग त्याचे लेअर करून घेतले. कारण सगळं मला ना ॲक्च्युली नंतर शूट करता आलं नाही, पण जे बेसिक मॅरिनेशन होतं ना ते मात्र म्हटलं मी शूट करून घेते तुमच्याबरोबर शेअर करायला. तर ही बघा, ही एवढी भाजी झालेली आहे. जवळपास 1.5-2 किलोची भाजी होती, कारण याच्यामध्ये नंतर आम्ही थोडेसे बटाटे पण ॲड केले. आणि इथे बघू शकता ही आहे स्नेहा. तर हिने हे अशा पद्धतीचं यू शेपमध्ये लावायला तुम्हाला पुढे पूर्ण व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि तिने अगदी छान पद्धतीने केलं. फक्त माझ्या मते 3 ते 4 पॅकेट तिने बलूनचे आणलेले. ॲक्च्युली थोडंसं लवकर आम्ही तयारी चालू केलेली, पण नंतर आत्ता नसती केली तर मग नंतर खूप गडबड झाली असती. तर इथे ना चिकन बिर्याणीची तयारी चालू आहे. आणि इथे बघा, इथे आमची व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे आणि अगदी मस्त असा कलर आलेला आहे. आणि मी कलर वगैरे टाकत नाही, मी ही हळदच आहे जी पाण्यामध्ये मिक्स करून हफका मारते वरती आणि त्याचा कलर खूप छान येतो. आपल्या कलरचा कलर कसा आहे ना, एकाच ठिकाणी स्टिफ होऊन जातो आणि एका ठिकाणी पडला ना तर खूप जास्त वाटतो. काय आहे ते बघूया तरी. हे उघडतात कसं? काय आहे ग कलर? हे वॉटरप्रूफ आहे की काय आहे?
मस्त ना. तर इथे मनीषा आपल्याला किती 1 वर्षानंतर आपल्या ब्लॉगमध्ये परत येते. मी त्या दिवशी आपले ब्लॉग बघत होती. आता हिच्याकडे यायचं तेव्हा मी आठवण काढत होती की आपण 1 वर्षापूर्वी भेटलोय आपल्या ब्लॉगमध्ये आणि आज सकाळी सगळ्या गप्पा झाल्या की 1 वर्षानंतर आमचं भेटणं झालं. तर ज्यांनी जुने ब्लॉग बघितले नसेल त्यांच्यासाठी ही माझी बहीण आहे मनीषा, मोठी बहीण आहे. म्हणजे माझी सख्खी म्हणजे मावशीची मुलगी. म्हणजे आता मी सकाळी ओळख करून दिली तुमची, तर तिची मोठी बहीण आहे आणि माझी पण मोठी बहीण आहे. आणि मावशी आता येणार आहे. मी सकाळी पण तुम्हाला म्हटलं मावशी आल्यानंतर मी तिला म्हटलं की 1 दिवस येऊया आपण. म्हटलं 1 दिवस येते मी पण राहायला. आईला बघूया, आईला विचार करून म्हटलं 1 दिवस राहायला येते म्हटलं. तर आता इथे माझ्या भाच्या दाखवते तुम्हाला. त्या सकाळी मी तुम्हाला दाखवलं नव्हतं. आता त्यांचा मेकअप झालाय तर आता दाखवते. चला फिरा तुमची नावं सांगा. कोण मोठं आणि कोण छोटं? मी मोठी आणि ही छोटी. हा, तर या दोघी जणी या माझ्या भाच्या आहेत. आता त्यांच्या पप्पांच्या 50वा बर्थडेचं तयारी चालू आहे बघा. आणि इथे तयारी झाली का सुलभा? झाली का तयारी? झाली. झाली. बर्थडे बॉयची तर सर्वात आधी झाली अजून. तर ही सगळी तयारी ना लास्ट मिनिटपर्यंत सगळ्यांच्याच घरी होतच राहते. कितीही केली तरी कमीच असते. काही ना काहीतरी तरी राहूनच जातं. आता जवळपास संध्याकाळी 7:30 वाजलेत आणि सगळे आलेले आणि म्हटलं मग आपण चला केक कटिंग करून घेऊ. तर इथे औक्षणाची तयारी करून घेतली. असे गव्हाच्या पिठाचे दिवे केलेले छानपैकी आणि मग त्याच्यामध्ये 50 नंबर आम्ही लिहिलेला. आणि ताईने पहिलं म्हणजे माझ्या बहिणीने पहिलं औक्षण करून घेतलं आणि मग सगळ्यांनी म्हणजे आम्ही केलं. बिल्डिंगमधल्या ज्या होत्या तिच्या मैत्रिणी त्यांनी केलं. त्याचबरोबर भाऊजींच्या बहिणी होत्या, त्यांचे भाऊ होते, अशा सगळ्यांच्या फॅमिली मेंबर्स एकत्र आले. छान एन्जॉय झाला आजचा दिवस आणि मला देखील खूप छान वाटलं. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मी पण असं एखादं फॅमिली गेट टुगेदर म्हणजे अटेंड केलं. आणि बऱ्याच माझ्या बिझी शेड्यूलमध्ये मला खरंच जायला वेळच मिळत नाही आणि जायला वेळ मिळत नाही आणि मी पण गेलीच नाही आहे. जाणं कधी झालंच नाही आहे. पण आज असं सगळ्यांबरोबर मिळून मिसळून खूप मजा आली. पण असं वाटलं की अरे दिवस माझा खूप लवकर संपला. तर हा दिवस संपू नये असं वाटत होतं पण लवकर संपला. ॲक्च्युली ट्रॅव्हलिंग डिस्टन्स खूप असल्यामुळे ना मी लवकर म्हणजे मला टाईम म्हणजे उशीर होईल घरी पोचायला. त्याच्यामुळे मग मी लवकर निघाली कारण एवढं सेलिब्रेशन आमचं झालं. आणि मग आम्ही पाय निघता घेतला. म्हणजे आम्ही जवळपास 8:15ला निघालो, 8:15पर्यंत निघालो आणि मग घरी पोचेपर्यंत मला परत 1/2 तास लागणार होता. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण निघूया म्हणून मग मी आणि मनीषा आम्ही दोघीजणी मग निघालो. कारण तिला पण जायचं होतं कारण ती पण ऑफिसवरनं म्हणजे ती पण लवकरच निघून आलेली. कारण तिचं पण ऑफिस असतं. कारण तिची पण ड्युटी आय थिंक 3 वाजता सुटलेली आणि ती 3 वाजता सुटल्यानंतर डायरेक्ट इथे आलेली. तर इथे ना तिचे जे मित्रमैत्रिणी आहेत म्हणजे जे बिल्डिंगमधले फ्लोअर्सवरचे त्यांनी भाऊजींना एक खूप छान गिफ्ट दिलं. आणि त्या दोघांची ॲनिव्हर्सरी पण काही दिवसांपूर्वीच होती. तर त्यानिमित्ताने असं एक खूप छान गिफ्ट मिळालं. आणि ही जी ओपन करून काय निघालं तर ह्याच्यावरून तुम्हाला आयडिया असेल ती फ्रेमच होती. पण ही फ्रेम कोणाची असेल ती उत्सुकता सगळ्यांना होती. तर ती त्यांचीच दोघांची एक फ्रेम होती म्हणजे फोटो फ्रेम आणि अगदी छान दिसत होती. आता फक्त ती घरात कुठे लावायची याचा विचार सुरू झाला असेल त्यांच्या डोक्यामध्ये, कालपासूनच झाला असेल. आणि काल नंतर आमचं पण बोलणं झालं नाही आहे. आता निवांत हा व्लॉग बघितल्यानंतर थोड्याशा आठवणी कालच्या अजून उजाळून येतील आणि मग अजून काही काही गोष्टी आठवतात. अरे ही गोष्ट करायला पाहिजे होती, आपण ती गोष्ट करायला पाहिजे होती, असं बऱ्याच वेळ होतं. आणि छान मस्त असं गिफ्ट होतं, मस्त फोटो फ्रेम होती. आणि त्याच्यानंतर मग आमची निघायची तयारी होती. मग भाऊजी सगळ्यांची थोडीफार माझी ओळख करून देत होते, कोण पाहुणे आहेत कोण आहे. कारण मी मागे कधीतरी म्हणजे खूप आधी सगळ्यांना भेटलेली पण काही जसं मी म्हणते फंक्शन अटेंड करत नसल्यामुळे किंवा गेट टुगेदर अटेंड करत नसल्यामुळे कोणाची एवढी जास्त माझी ओळख नव्हती. त्याच्यामुळे परत सगळ्यांची थोडी थोडी ओळख करून घेतली आणि मग पाय निघता घेतले. कोरेगावला राहते. मी नाही, मी प्रभादेवीला राहते. आई कोरेगावला राहते. मावशीची मुलगी कोरेगावची. मी प्रभादेवीला राहते. केकची ऑर्डर दिली तू? वगैरे असतात ना पार्टीसाठी किंवा कॉर्पोरेटसाठी गिफ्ट हॅम्पर्स. हो मी सकाळी आली. आधी बोलली मला पण मूड सून
आणि ती सगळ्यात लहान आहे आमची ती नणंद. हो माझी ननंद सगळ्यात मोठी. हो ननंदबाई गेली पाहिजे. आली ननंद आली. हो ते दादावर दादाचं आणि तिथे काही चालू आहे आजूबाजूला बसले. ए आमची ननंद ही बघा, हिची ननंद बघा. माझी ननंद बघा, ही बघा ही बघा ही बघा ही बघा. तर आता मला यायला 9:45 झालेत आणि आता खरंच खूप झोप पण येते मला. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशा आशा करते. आज खूप छान वाटलं. म्हणजे बऱ्याच वर्षांनी जवळजवळ 1.5-2 वर्षानंतर आम्ही भेटलो. असं सगळेजण भेटले की खूप छान वाटतं. ऍक्च्युली माझी मामाची मुलगी पण आलेली, पण तिच्याबरोबर ऍक्च्युली गप्पा करण्यातच वेळ गेला आणि मग शूट करणं राहून गेलं. तर आता परत जेव्हा जाणं होईल वगैरे तेव्हा नक्की शूट करेन मी. आता जायचा विचार असं मी ठरवते. मावशी येईल गावावरनं तेव्हा माझा विचार चाललाय. बघू, आईला पण घेऊन जायचा विचार चाललाय. माहिती नाही, पण आई माझी एवढी ट्रॅव्हलिंग नाही करू शकत. तिला थोडा म्हणजे पायाने थोडा त्रास होतो तिला, त्याच्यामुळे ती एवढं जास्त ट्रॅव्हलिंग करत नाही. आणि ती इथे म्हणजे खूप फार कमी जाते, इकडे तिकडे फार कमी, खूपच कमी जाते. तर माझा विचार चाललाय. तर चला आता मी फ्रेश होणार आहे आणि ताणून देणार आहे. झोप आली मला, खरंच खूप झोप आली. आजचा पूर्ण दिवस म्हणजे असा बिझी होता खूप, पण खूप छान मस्त असा एन्जॉय झाला फॅमिली सोबत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या ब्लॉगमध्ये ना खूप काही नंतर शूट करायचं होतं, पण मग थोडं क्लिप्स मी जमा केल्या. आणि जसं मी म्हटलं की मी माझा जो सेल्फी स्टिक होती ती न्यायला विसरली, त्याच्यामुळे मग खूप प्रॉब्लेम झाला. आणि जेव्हा असं काही घरात फंक्शन असतं, गडबड असते ना, तेव्हा मग प्रत्येकाला आपण पकडू नाही शकत की बाबा माझा फोन घे किंवा माझा शूट कर, असं आपण नाही सांगू शकत. त्याच्यामुळे मग जेवढं जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. चला उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.